आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांचा पीएफच जमा झालेला नसल्याची आता माहिती मिळते। ऑक्टोबर पासून एसटी महामंडळाने पीएफचे हप्तेच भरले नसल्याची माहिती आता समोर येते। हप्ते न भरल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंड सुद्धा काढता येत नाहीये। महामंडळाला मिळणारा निधी आता कर्मचाऱ्यांच्या पगारावरतीच खर्च होतोय अशी देखील माहिती मिळते। तसंच तोट्यातल्या महामंडळाला निधीची अपेक्षा आहे, पण सरकारकडून अद्याप निधीच मिळालेला नाहीये। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहे। मंदार, एसटी महामंडळ तोट्यात आहे हे आपण जाणतोच, मात्र त्याचा परिणाम या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवरती होतो आहे। एसटी महामंडळाचे कर्मचारी जे कार्यरत आहेत आणि त्यांना जर त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडातून कोणत्या कारणासाठी पैसे काढायचे असतील, मग कोणाच्या मुलीचं लग्न असेल, कोणाला घर बांधायचं असेल किंवा नवीन घर विकत घ्यायचं असेल, तर त्या कारणासाठी हे कर्मचारी पैसे काढू शकत नाहीयेत, कारण एसटी महामंडळाकडून पीएफची रक्कम भरली जात नाहीये। जसं या एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून रक्कम जमा करून घेतली जाते प्रॉव्हिडंट फंडासाठी, तसाच काही निधी जो आहे तो एसटी महामंडळाने देखील जमा करायचा असतो। मात्र हा निधी एसटी महामंडळ जमा करू शकत नाहीये। एका महिन्यासाठी 480 ते 490 कोटी रुपये या महाराष्ट्रभरातील कर्मचाऱ्यांच्या निधीसाठी एसटी महामंडळाकडून निधी जमा करणं अपेक्षित असतं, मात्र हा निधी महामंडळ जमा करू शकत नाहीये। महामंडळाला अपेक्षा आहे ती राज्य सरकारने मदत करण्याची, मात्र राज्य सरकारवरती देखील मोठा आर्थिक ताण आहे आपण जाणतो, आणि त्याचा परिणाम या राज्यभरातल्या हजारो एसटी कर्मचाऱ्यांवरती होतोय। पण मंदार, या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांचं काही स्पष्टीकरण येऊ शकलंय का? आपण जाणतो की या सरकारमध्ये हे खातं प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे, आणि गेल्या काही दिवसांमध्ये एक वाद देखील आपण पाहिला होता। जे महामंडळ आहे ज्यावरती आधी भरत गोगावले यांची नियुक्ती होती मागील सरकारच्या काळामध्ये, ती बदलून सेठ नावाचे जे अधिकारी आहेत तर त्यांच्याकडे हे देण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे खरं तर आधी सुसूत्रता आणावी लागेल, आणि हजारो कर्मचारी जे त्यांच्या घरातल्या इतर कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी या निधीकडून अपेक्षा ठेवतात, कोणाच्या मुलीचं लग्न मंदार, मी तुला थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत आता या संदर्भात बोलण्यासाठी वकील गुणरत्न सदावर्ते सुद्धा आपल्यासोबत आहे। गुणरत्नजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। एसटी कडून अजून जवळपास 4 महिन्यांपासून पीएफच नाहीये, काय आपली प्रतिक्रिया? हे अत्यंत वेदनादायी आहे, कारण प्रोव्हिडंट फंडचे पैसे आणि एखाद्या कष्टकरी सभासद असेल किंवा कामगार असेल त्याच्या कर्जाच्या हप्त्याचे पैसे, हे दोन्ही पैसे जे आहेत एसटी महामंडळाच्या मार्फत पाठवले जात नाहीत, आणि हे भरत शेठ गोगावले जेव्हा अध्यक्ष झाले त्या काळापासून सुरुवात झालेली आहे। प्रस्तुत परिवहन मंत्री जे आहेत सन्माननीय प्रताप सरनाईक यांना ही गोष्ट 1 आठवड्याच्या अगोदर आपले याचे एमडी आपले एसटी महामंडळाचे श्रीमान कुसेकर साहेब यांना घेऊन आम्ही ही अत्यंत गंभीर बाब दाखवली, कारण कोणत्याच ज्या कष्टकऱ्यांच्या हक्काचे घामाचे पैसे असतात ते दिले जात नाहीत। याला कारण असं आहे की ह्या हप्त्याचे पैसे बँकेचे असोत की प्रोव्हिडंट फंडचे असोत, हे पैसे जे गिरीश देशमुख नावाचे अधिकारी आहेत उद्धव ठाकरे गटाचे, ते पैशाचा विनियोग दुसऱ्या कामासाठी करण्यासाठी जर परवानगी देत असतील तर तातडीने ह्या गिरीश देशमुख नावाचे जे अधिकारी आहेत ठाकरे गटाशी संबंधित आहेत आणि डेप्युटेशनवर आहेत फायनान्स डिपार्टमेंट मधून एसटी महामंडळाकडे, त्यांची चौकशी झाली पाहिजे। कारण ह्या पूर्वीचा ज्या प्रकारे टेंडरच्या संदर्भाने घोटाळा चर्चेला गेला आणि टेंडर थांबलं, तसंच हे पैसे इतर कामासाठी वापरलेत का, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी वापरलेत का? कारण पगार येतो, पगारातून प्रोव्हिडंट फंड कटतंय, पगार येतो त्याच्यातूनच बँकेचे हप्ते कटतात, हे अत्यंत गंभीर आहे। आणि याच्या बाबतीतलं व्याज कोण देणार? प्रोव्हिडंट फंडाच्या पैशाला व्याज येतंय, बँकेच्या कपात झालेल्या कष्टकरी कर्मचाऱ्यांच्या कर्जाचे पैसे कापले गेले आणि ते बँकेला न पाठवता कुठे वापरले, त्या व्याजाचं काय, असं सुद्धा रिझर्व्ह बँकेने म्हणजे माहिती मागितलेली आहे। त्याच्यामुळे दोन्ही बाबी गंभीर लक्षात घेता गुन्हे दाखल झाले पाहिजे गिरीश देशमुख सारख्या अधिकाऱ्यावर, आणि जे कोणी अधिकारी असतील त्यांना अकाउंटेबल ठरवलं पाहिजे। मी तुम्हाला थोडंसं थांबवतो, कारण माझा सहकारी मंदार गोंजारी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारतोय। मंदार, याचा परिणाम काय होतोय कर्मचाऱ्यांवरती? जर पैसे निघत नसतील तर नक्की काय अडचणी येत आहेत या कर्मचाऱ्यांना? प्राखऱ्यानं 2 गोष्टी लक्षात घ्या की प्रोव्हिडंट फंडाचा जो पैसा असो किंवा
प्रोव्हिडंट फंडाचा जर पैसा असो किंवा बँका म्हणजे बोला. पगारातून कपात झालेले पैसे असो कर्जासाठीचे, हे दोन्ही पैसे जे असतात हे पगारासोबत असतात. प्रोव्हिडंट फंडाचे पैसे कामगाराला मिळाले नाही तर त्याच्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी, येणाऱ्या काळात लग्न सराईसाठी लागणारे असतात. त्याचबरोबर बँकेचे कपात झालेले पैसे बँकेला न दिल्यामुळे बँक त्यांना पुन्हा कर्ज देत नाही. त्याच्यामुळे परत शिक्षण आणि लग्न सराईमध्ये अडचण आहे. ह्या दोन्ही गोष्टी सन्माननीय मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक यांना अर्धा तास भेटून त्यांच्या निवासस्थानी IAS असलेले जे अधिकारी आहेत कुसेकर यांना घेऊन समजावून सांगण्यात आली. परंतु होतंय असं की अधिकाऱ्यांमधले सुद्धा बेबनाव आहे. काही अधिकाऱ्यांनी हा पैसा इतरत्र वापरला असण्याची शक्यता आहे, जे की वापरताच येत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा म्हणते आणि प्रोव्हिडंट फंडाचे नियम सुद्धा म्हणतात. तेव्हा या प्रकरणात गुन्हा दाखल अधिकारी कोण आहेत ज्यांनी हा पैसा इतरत्र वापरला? हो, इतरत्र वापरणाऱ्या अधिकाऱ्यावर हे अधिकारी कोण आहेत, त्याची जबाबदारी कोणाची आहे की हा जर पैसा ह्याची जिम्मेदारी कोण आहेत हे अधिकारी? जर प्रॉव्हिडंट गिरीश फंडाचा देशमुख. पैसा जमा होणं अपेक्षित आहे बँकेमध्ये, श्री गिरीश देशमुख हे अधिकारी आहेत. फायनान्स डिपार्टमेंटचे डेप्युटेशनवर बर. दिले जातात महामंडळाकडे आणि त्यांच्या हातामध्ये याची वर्गीकरण, विनियोग आणि देयक देण्याची जिम्मेदारी असते. आणि त्यांनी जर हे पैसा इतरत्र कॉन्ट्रॅक्टरचा लाभ म्हणजे भलं करण्यासाठी किंवा अगोदर कॉन्ट्रॅक्टरला प्रायोरिटी देण्यासाठी केला असेल तर या गंभीर अपराध म्हणजे क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे, चीटिंग आहे, मिसअप्रोप्रिएशन ऑफ फंड आहे. या तिन्ही कारणासाठी या गिरीश देशमुखला अटक केली पाहिजे. लोकांना कर्ज मिळत नाही, प्रोव्हिडंट फंडचे पैसे इतरत्र वापरले जातात आणि मंत्री मात्र हताश झालेले आहेत. श्री प्रताप सरनाईक साहेब हे हताश पाहायला मिळाले कारण अधिकारी गिरीश देशमुख हा यांचं ऐकतच नाही. अशी मला परिस्थिती तोच आहे. विचारायचंय मला तेच विचारायचं आहे. तुम्ही जर म्हणता की प्रताप सरनाईकांची तुम्ही भेट घेतली तर प्रताप सरनाईकांनी तुम्हाला नक्की काय सांगितलं? प्रताप सरनाईक साहेबांना ज्यावेळेस आम्ही भेटलो तर आम्ही त्यांना सांगितलं की साहेब, ज्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होती, मग ती कपात कर्जाच्या पैशांची असो की ती कपात प्रोव्हिडंट फंडाची असो, हे दोन्ही पैसे हे घामाचे पैसे. त्यांनी ते मान्य केलं. मान्य करून ST महामंडळाला सांगितलं म्हणजे कुसेकर साहेबांना की हे तातडीने आम्ही तिथेही जो आहे गिरीश देशमुखांचा मुद्दा उपस्थित केला. कारण हे फायनान्सचे अधिकारी स्वतःला वेगळं काहीतरी समजतात. त्यांना काय टक्का जो असतो ना, 1%, 2%, ह्या टक्का त्यांच्या डोक्यात गेलेला असतो. आणि हा गिरीश देशमुख याला किती वेळेस सांगितलं तरी याच्या डोक्यातला टक्का जात नाही. आणि हा टक्का कसा मिळवतो, कुठे मिळवतो, धन्यवाद, थ्रू मिळवतो, ह्यासाठी चौकशी होणं गरजेचं आहे. नक्कीच मंदार, तू सुद्धा आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलीत आणि ST महामंडळाचे सदस्य गुणरत्न सदावर्ते तुम्ही देखील प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुमचेही आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.